आज बाळाची 5वी आहे ना, ते बांधते दाखवतो मी बघा. पाटा वरवटा, त्या वरवट्याला आता काजळ लावले त्याचं का डोळ्याला कपाळाला. वही पेन पेन्सिल वाळा हे घेतले. तर दिवं मुटकं वरण भात. प्रत्येक गावचं वेगवेगळी प्रथा असते. हे तर आमच्या इथे एवढंच असते. काजळ आता उद्याच्याला दुसरं पाडायचं घरचं. आता देवाला काय ते सटवाय काय असतं सटवायलाच लागतं बघा. नंतर बाळाला पाय पडवायचं झाल्यावर. आजपासून अभ्यास. तरी पाटी मिळली नाही. 2-3 दुकाने बघितली पण पाटीच मिळली नाही. तेव्हा ती सटवाई पण आणली. नंतर ना बाळाच्या हातात नाही तर गळ्यात बांधायची. काही छोटीशी सटवाई. त्याला हळदी कुंकू. वहीला त्यातलं हे 2 बाथरूम, एक पातेल्यात, एक बाथरूम मध्ये 2 खाटापाशी असं ठेवायचं. हे दिवं हे सगळं तसं ठेवायचं. खाटाच्या पायापाशी 2 पायापाशी 2. आता उद्याच्याला आपलं घरचं पण काजळ पाडायचं आहे. तेव्हा पण काढते व्हिडिओ दाखवते कसं घरी काजळ पाडते. ते घरचं चांगलं असतं काजळ. टोकोचं घालत नाही ते 5वी होस्तोर. आता उद्यापासून घालायचं. चला आपले व्हिडिओ का आज ना ते सटवाय असं म्हणते. ती अक्षर लिहून जाते वहीवर. त्यामुळे काय बाळाला इथं पाया पडवायचं. ती दिवा बघून देत नसते. ती तिला तोंडावर टाकले पाया पडवायचं. झालं. आता बाळाची आई नाही दाखवत का. असं 5 पोरं जेवायला घालायला लागते. ती बारकी बारकी. वरण भात चपाती असलं फळं जेवायला घालायला लागते. ती खायला लागतं. आरुष काय हां खायला लागतं का नाही. ते खा बरं खाल्लं बाबा. आपल्या होतायनं तर खाल्लं. घातले ते जेवायला. भात द्यायचं त्यांना. काल झाली 5वी. आज का ग काजळ तयार करायचं का कापसाचं सगळं बी काढले. तर रात्रभर वाटेत ठेवायचं फुलवात करून. सकाळनं ह्याचं मला मी दाखवते तरी कसं करते. ती आपलं एवढा कापूस काढला. याचं एकदा काजळ काढलं ना लय दिवस काजळ जातं. आणि घरचं चांगलं
चांगलं असतं घरचं काजळ म्हणून मी दाखवते तर. तेल ओतायचं, चोपण गोड तेल ओतायचं. बघायची ती अगं नाही वाटायचं ते तेवढे काय व्हायचं एका चमच्याने हो तो किटलीनेच ना. आणखीन वाटायचं काय तेल किती ओतले आणखी थोडं वाटायला लागणं असं वाटतंय. अशी फुलवात करायची वर. असंच का आता बरोबर रात्रभर तेल ओतायला लागतं. आणखी रात्रभर चालू ठेवायचं. ह्याच्यावर 3 विटा ठेवायच्या. 3 विटामध्ये वाटी ठेवायची. त्या विटांवर ताट ठेवायचं, पॅक झाकून ठेवायचं. ते चांगलं काजळे सापडते. हे ओतलं होतं तेल. आणखीन आता हे बाळ चांगलं मोठं होस्तोरी काजळ राहते. काल आणलं होतं विकत 5वीला. 5वी झाल्याशिवाय काय लावत नाही ती. आता आज ही वाटी का गच भरली वाटी तेलाने. आई गेली विटा आणायला. मग आपलं चालू केलंय. विटा ठेवल्या, त्यामध्ये वाटी ठेवली, त्यावर कारण आधी ठेवलं होतं पण व्हिडिओ चालू झाला नाही. तो हा व्हिडिओ केला का ह्याच्यावर ना. का पहिले ठेवलेलं हो का कशी काजळ्याने. आता असंच ठेवायचं. त्याच्यावर पाटी ठेवायची. त्यात थोडी हवा जाऊन द्यायची. दिवा आपला चालू राहतोय. नंतर ना उघडून बघितलं तरी चालतं दिवा चालू आहे का, पण तरी कळतंय आपल्या कडेने. का हे तेव्हा कसं का कसं दिसतंय. असं दिसतंय काही लाल लाल का आतल्या दिव्याचं. आता हे सकाळी आपलं घरचं काजळ चालू बाळाला लावायला. आपलं काजळ रात्री केलेलं तूप टाकून आता हलवते. थोडंसं तूप टाकले तुराट्याची कालवते. जसं जसं लागेल तसं थोडं 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 टाकायचं. आता आधी काठीनं हलवाय ना म्हणून बोटाने तर का हलवायला लागली. सांगितलंय तुला माझीच हलवते की. आपलं काजळ घरच्या घरी आपलं काजळ तयार. आपलं काजळ बाळाला काही नेलं, बाळ गेलं त्यामुळे काही व्हिडिओज काढलं नाही. किती काळं बोट झाले. हातानेच नंतर कालवलं. काठीनं कालवायला येणार म्हणून हाताने कालवले ना. हाताने सगळं डबीत भरलं. टिकलीचे डबीत भरले. टिकलीच दुसरी सापडली नाही. एक होती ती बाळाला दिली आणि टिकलीची मोकळी केली. ते दुसऱ्या बाळाला द्यायचं. या आता एवढं. हां बरं कसं वाटतंय सांगा व्हिडिओ आपला. आता 5वीचा
आणि काजळाचा एकच व्हिडिओ टाकते. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बाय.